नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपल्यासोबत पारनेर तालुक्याचे ज्यांना ॲक्च्युअल भाग्यविधाते म्हणले जाते असे तालुक्याचे ज्यांनी 15 वर्ष बिनविरोध नेतृत्व केले असे सन्माननीय माजी आमदार विजय रावटी हे आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत. येऊ घातलेल्या 2024च्या विधानसभेच्या इलेक्शनसाठी त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेला आहे. परत एकदा ते पारनेरच्या जनतेसमोर त्यांना मतदान मागण्यासाठी ते येत आहेत. तर त्याच्या अनुषंगाने आज आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहेत. आपण पाहूयात की ते त्याच्याबद्दल कसं आणि काय उत्तर देत आहेत. साहेब नमस्ते. नमस्कार. नमस्ते साहेब, येणाऱ्या 2024च्या इलेक्शनला तुम्ही अपक्ष म्हणून फॉर्म भरला आहे. आता 20 तारखेला मतदान आहे, चिन्ह वाटप झालेलं आहे. तर हे इलेक्शन लढण्याचा आपला काय अजेंडा आहे? कारण की इलेक्शन हे येत्या 15 दिवसात येत आहे, म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारतो की आता काय अजेंडा घेऊन आपण हे इलेक्शन लढवत आहे? याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे गढूळ झालेलं आहे. पक्षीय लोकशाहीवर लोकांचा कितीपत आता विश्वास राहील याच्यावर मी गेले 4-6 महिन्यापासून विचार करत आहे. 2019ला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीनं महाराष्ट्राचं सरकार चालवावं अशा प्रकारचं मतप्रदर्शन निवडणुकीच्या निकालांच्या नंतर बाहेर आलेलं होतं. प्रत्यक्षात काय घडलं? काँग्रेस राष्ट्रवादीला विरोधी पक्षामध्ये बसा आणि जबाबदार विरोधी पक्षाचं काम तुम्ही लोकशाही व्यवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीनं करून दाखवा, हा महाराष्ट्राचा जनतेचा मॅन्डेट होता. घडलं काय? लोकांनी मतं शिवसेना भाजप युतीचे उमेदवार म्हणून दिले. शिवसेना कुठे जाऊन बसली? काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसली. पुढे काय घटना घडल्या? कोरोनाचा कालावधी जर आपण सोडला, तर कोरोनाच्या काळामध्ये सांगायला झालं होतं सगळंच. काही झालं कोरोना, काही झालं की कोरोना, काही झालं की कोरोना. मग नंतरच्या काळामध्ये अशी चमत्कारिक परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तयार झाली की अनेक आमदार, 3-4 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारा एक आमदार, असे 35, 30, 40 सगळ्या नाराजांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेली. आणि हे सगळे माझे मित्र आहेत. गेल्या 15 वर्षामध्ये हे प्रत्येकजण कोणी ना कोणी माझ्यासोबत विधानसभेमध्ये होते. आणि मी जेव्हा त्यांच्याशी बोलत होतो की का झालं असं, का केलं तुम्ही, तर त्याच्यातनं जे काही मला ज्या गोष्टी काही समजल्या, ज्ञात झाल्या, त्यातून मी या निष्कर्षापर्यंत पोचलो की यापुढे पक्षीय लोकशाहीवरती आता आपणही विश्वास ठेवण्यामध्ये अर्थ नाही. अपक्षच आमदार निवडून गेले पाहिजेत. ज्याचा पुरस्कार अण्णा हजारे करत होते की पक्षीय लोकशाही विसर्जित करा, माणसाला निवडून येऊ द्यात, त्यांच्या मेरिटवर माणसं निवडून आली पाहिजेत आणि मग त्यांना ठरवू द्यात सरकार कोणाचं आणायचं, कसं आणायचं. तर त्याचा मला अण्णांची आठवण आली आणि म्हणून मी असा निर्णय घेतला की आता हे खूप झालं, खूप पाहिलं आपण, हे नको. आपण आपल्या जनतेला आवाहन करूया की तुमचा लोकप्रतिनिधी भारतीय लोकशाहीची कदर करणारा, भारतीय लोकशाहीची बूज राखणारा, संविधानाचा किमान अभ्यास असणारा आणि अशा ज्या वेळेला काही घडामोडी घडतात त्यावेळेला कणखरपणानं जनतेच्या भावना सभागृहात मांडणारा असला पाहिजे. आणि ती भूमिका घेऊन मी आज लोकांच्या समोर अपक्ष म्हणून उभा आहे. साहेब, याच तुम्ही अपक्ष म्हणून उभा आहेत, यालाच अनुसरून मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण 1985 पासून डायरेक्ट इलेक्शनमध्ये सहभागी आहात पारनेर तालुक्याच्या. त्याच्यानंतर तुम्ही 15 वर्ष आमदार राहिलात, 2 ते 2.5 वर्ष आपण ZP सदस्य होतात, पंचायत समितीमध्ये आपल्या पत्नी होत्यात. तर तुम्हाला असं काय वाटतं की तुम्ही तालुक्यासाठी असे कुठले कामं आहेत की जे तुम्ही मला आवर्जून सांगणार की हे मी समाजोपयोगी कामं गेल्या मागच्या तुमच्या राजकारणात तुम्ही केले तालुक्यासाठी? प्रचंड कामं केलेली आहेत. मांडवळच्या धरणाखाली पोखरी परिसराला जोडणारा पूल करणं ही अशक्यप्राय गोष्ट होती. ओके. आणि मला ज्यावेळेला असं सांगण्यात आलं की फार लोकांनी प्रयत्न केले, म्हणजे काही लोकांनी तर असं सांगितलं की असं कुठं होत असतं का, काही पण कामं सांगता तुम्ही आम्हाला. आणि मी ते आव्हान स्वीकारलं होतं. ते आजही तो पूल तिथे उभा आहे आणि अनेक लोक जे पुणे जिल्ह्यातून आणेमार्गे जात होते, कातळवेढा असेल, डोंगरवाडी असेल, पळसपूर असेल, हा जो सगळा पट्टा आहे आपला पलीकडचा भाग, आज मांडवळच्या धरणाखालून सगळ्या गाड्या जवळपास 15 ते 17 किलोमीटरचं अंतर त्यांचं वाचलं, वेळ त्यांचा वाचला, आर्थिक बचत झाली आणि त्यामुळं ते एक मोठं काम आपण केले. पण याच्यात सगळ्यापेक्षाही माझं म्हणणं असं आहे, ज्या वेळेला राज्यघटनेनं, भारताच्या घटनेनं ठरवलेलं असतं की दर 25 वर्षानंतर मतदारसंघांची पुनर्रचना होते. 2007 साली ज्या वेळेला या मतदारसंघाचं त्रिभाजन झालं, काही गावं श्रीगोंद्याला जोडली गेली, काही राहुरीला जोडली गेली, काही नगर तालुक्याला जोडली गेली.
आणि त्यावेळेला मी फार बारकाईने त्याचा अभ्यास केला, त्याच्यावर मी फार विचार केला की चला आता या तालुक्याला आमदारच नाही राहणार. बरोबर. म्हणजे 3 आमदार असतील, पण 3 आमदारांच्या 3 तऱ्हा असतील. आणि म्हणून हा प्रश्न आपण हातामध्ये घेऊन आपला मतदारसंघ आपण इंटॅक्ट ठेवायचा, हा एकमेव प्रयोग महाराष्ट्रामध्ये यशस्वी झालेला आहे. मग ठीक आहे, त्याच्यासाठी मला आदरणीय अण्णांचा उल्लेख मी जरूर करीन. आणि अण्णांनी पुढाकार घेतला नसता तर मला कोण भेटतो. बरोबर. आणि म्हणून अण्णांना योग्य पद्धतीनं सगळा विषय समजावून देऊन अण्णांनी तो ज्या पद्धतीनं तिथे मांडला गेला. आणि पब्लिक हिअरिंग असतं त्याच्यामध्ये, ज्यावेळेला असोसिएट मेंबर्स तुमच्या बाजू कोणी मांडत नाहीत, तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, त्यावेळेला पब्लिक हिअरिंग असतं. आणि त्या पब्लिक हिअरिंग औरंगाबादला जेव्हा झालं उत्तर महाराष्ट्राचं, त्यावेळेला आपला मतदारसंघ पुनरुज्जीवित मला करता आला. त्याच्या एवढा आयुष्यात आनंदाचा क्षण माझ्या कुठलाही नाही. आणि आज मी त्या समाधानातच लोकांच्या समोर जाणार आहे. उद्या जर असा प्रसंग पुन्हा तुमच्यावर आला तर तुम्हाला कोण वाचवेल? प्रेक्षकांच्या माहितीकरता सांगतो, माझ्या अंदाजे त्यावेळेस नगर आणि शेवगाव असे 2 मतदारसंघ फुटले होते, नगर ग्रामीण आणि शेवगाव. नाही नाही, नगर ग्रामीण फुटलं. काय होतं, ज्यावेळेला माझा मतदारसंघ मी पुनरुज्जीवित करतो त्यावेळेला नॅचरली नगर तालुक्याचं त्रिभाजन जे पारनेरवर आलं होतं ते नगरवर नंतर नगरवर गेलं. अनुसूचित जाती जमातीच्या संख्येमुळे कोपरगाव लोकसभेचा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला, जिथे आता तुमचे सदाशिव लोखंडे खासदार होते वगैरे, आता भाऊसाहेब वागचौरे आहेत. आणि नगर दक्षिण ओपन राहिला. त्यामुळं त्या भागातल्या लोकांना इकडे येऊन उभं राहावं लागलं. हे सगळं ही किमया पारनेर मतदारसंघ वाचला म्हणून इंटॅक्ट राहिला, त्याचे परिणाम होते. हे फार कोणाला कळालेलं नाही. मला त्याच्यावरती काय बोलायचं नाही. आता तो इतिहास झाला. आणि म्हणून आज जे कोण मिरवत आहेत त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हे जर त्यावेळेला हे झालं नसतं आपण कुठं असतो. अगदी 100% खरं आहे साहेब, की त्यावेळेस जर हे झालं नसतं तर आज पारनेर तालुक्याला हक्काचा आमदार नसता. याच्याच अनुसरून साहेब मला तुम्हाला आणखीन एक विचारायचं आहे की तुम्हाला असं काय वाटतं की जे तुम्ही 15 वर्षात करू शकला नाहीत, जे की तुम्हाला येणाऱ्या काळात पारनेर तालुक्यासाठी किंवा पारनेर मतदारसंघासाठी ते काम करायचं आहे, असं तुम्ही कसं आहे, 2 गोष्टी ह्याच्यातल्या महत्त्वाच्या आहेत. एक तर 2004 साली विधानसभेच्या निवडणुका होत्या. 2004मध्येच त्यावेळचे अजितदादा पवार यांना कान्हूर पठार भागावरती आणण्यात आलं. मंत्री होते, जलसंपदा खात्याचे मंत्री होते. आणि त्यांना असं घोषित करायला लावलं की पठार भागावरती कुकडीच्या धरणातून जो कॅनल आपल्या तालुक्यातून वाहतो तिथून उचलून पाणी शेतीला दिलं जाईल. हे त्याही वेळेला ते बोलले. काही केलं नाही. त्यांचा आमदार पडला म्हणून केलं नसेल कदाचित, विरोधी पक्षाचा माणूस निवडून दिला जनतेने म्हणून केला असेल कदाचित, मला माहीत नाही. पण अगदी आत्ता मला आठवतं लोकसभेची निवडणूक चालू होती आणि इथे त्यांची सभा झाली. सुजय विखे उमेदवार होते आणि ते महायुती वगैरे. त्याही वेळेला त्यांनी इथं उल्लेख केला की 2 TMC पाणी मी तुम्हाला देणं लागतो, मी सर्वेचे आदेश दिलेले आहेत. हो, अरे 2004 साली तेच बोलता, 2024 साली तुम्ही तेच बोलताय. म्हणजे मला जावं इशू द्या. ही सर्वेक्षण म्हणजे आज ऑनलाईनचा जमाना आहे. एका मिनटात माझ्या खात्यावरचे पैसे तुमच्या खात्यावर वर्ग होऊ शकतात. तर सर्वेक्षणाला फार तर 4 दिवस खूप झाले. बरोबर. ही काय पद्धत आहे? आणि म्हणून मी ते चॅलेंज आता स्वीकारणार आहे. मी ते चॅलेंज स्वीकारणार आहे. तुम्ही सर्वेचे आदेश दिलेले नाहीत, तुम्ही काही सर्वेक्षण केलेलं नाही, तुम्हाला काय माहिती नाही पाणी किती उंचावरती फुटावरती उडवावं लागेल. आणि मी असं म्हणणार नाही की मी शेतीला प्रभावी पद्धतीनं पाणी देईन, कालव्यातून पाणी देईल, मी नाही बोलणार. मी एवढं सांगेन, पठार भागावरचे जेवढे पाझर तलाव आहेत, जेवढे साठवण तलाव आहेत, ते सगळे फेब्रुवारी महिन्यामध्ये एकदा, आणि ज्या वेळेला धरणं भरून ओव्हरफ्लो होतात आणि आपण कॅनलला पाणी सोडतो तेव्हा एकदा, सगळं जर एकदा भरून घेतलं, वर्षातनं 2 वेळा जर आमचे तलाव, साठवण तलाव, पाझर तलाव भरले गेले तर माझा पठार भागावरचा शेतकरी हा आजच्या दुपटीनं सुरक्षित होईल, आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होईल, आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल. आणि त्याचा दर्जा, जीवनाचा दर्जा, जगण्याचा दर्जा निश्चितपणाने उंचावेल. आणि हे आव्हान मी आता स्वीकारणार. या निवडणुकीमध्ये पठार भागावर मी ज्या वेळेला जाईल त्याला मी सांगेल की माझ्या आयुष्यातली शेवटची निवडणूक आहे, आता तुमच्या पाण्यासाठी लढायचं आहे मला. आणि आजही तुम्हाला खात्रीने सांगतो, महाविकास आघाडीलाही बहुमत होत नाही, महायुतीलाही बहुमत होत नाही. जेवढे अपक्ष आमदार निवडून येतील ते ठरवतील आता सरकार कोणाचं आणायचं. आणि अपक्षांची ताकद काय असते हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. अपक्ष सांगतील तेच. मी तर पहिल्यांदा सांगणार आहे, हे पहिलं पाणी.
बाकी काही मागणार नाही. फार सभामंडप बांधले, प्रचंड बंधारे बांधले, प्रचंड रस्ते केले, खूप काही गोष्टी केल्यात मी. एकेका दिवशी 6-6, 7-7 डिप्या दिल्यात मी. एकेका गावात 7 डिप्या देणारं पारडीदाऱ्यासारखं गाव एका दिवशी. असे अनेक विक्रम आहेत माझ्या नावावर. नगर तालुक्यातली गावं जेव्हा मला जोडली गेली, मी देहरे नावाच्या गावात गेलो. लोक जमले, बसले सगळे. मला म्हणले, साहेब आमच्या नदी देव नदी आहे, त्या नदीचं नाव देव आहे. इथं 4 विद्यार्थी वाहून गेले म्हणे पाण्यात, पलीकडून गावात येता येत नाही. मी त्यांना शब्द दिला, मी पडलो तरी तुमचा पूल करून देईल. तर हसले होते लोक. मला निवडून आलो मी. आजही तो पूल तिथं उभा आहे. आणि अशी जी कामं आहेत जिथं माणसं वाहून जातात, आम्ही पूल नाही करू शकत. आजही आम्ही अनेक ठिकाणी बघतो, विशेषतः आदिवासी पट्ट्यांमधली मुलं ज्या वेळेला डोक्यावरती म्हणजे असं पाठीवरती दप्तर घेऊन पोहताना पलीकडे जाताना, आजही जे चित्र मी बाहेर दृश्य बघतोय, आश्चर्य वाटतं मला. काय केलं मग तुम्ही? काय करता आलं तुम्हाला सरकार? आणि म्हणून आता माझी अशी इच्छा आहे की माझ्या सल्ल्यानं माझ्या अपक्ष जे लोक मला मतदान करतील त्यांच्या मताचं प्रत्येक एक छोट्या गोष्टीचा हिशोब मी लोकांना देणार आहे की तुमच्यासाठी मी सगळं करतोय आता. पण पाण्याचं आव्हान स्वीकारणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. साहेब, आत्ताच तुम्ही बोलता बोललेत की ही माझ्या आयुष्याची शेवटची निवडणूक आहे. हो. तर तुम्ही ह्या राजबिंडा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असं सांगू इच्छिता की ही तुमची शेवटची निवडणूक आहे? हो साहेब, आत्ता 2019 ते 2024 चे जे तालुक्याचे आमदार होते त्यांच्या कार्यकाळाकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे नाही, 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. एकदा लोकांनी लोकशाहीमध्ये एखाद्या व्यक्तीला जर कौल दिला तर त्या व्यक्तीचं 5 वर्ष मी शांत होतो, कारण मी कुठेही त्यांना व्यत्यय आणायचा नाही, व्यत्यय येऊ द्यायचा नाही त्यांच्या कामामध्ये. ही भूमिका मी स्वीकारली होती, कारण माझे लोकशाहीवर दृढ विश्वास आहे. मला प्रचंड आदर आहे लोकशाहीबद्दल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेबद्दल. आणि मग तुम्हाला जर घटनेचा अभ्यास असेल तर तुम्हाला हे नॅचरली कळलं पाहिजे. तुला 15 वर्ष सत्तेत होताच ना, आता दुसऱ्याकडे सत्ता गेली, थांब ना जरा. आणि मी थांबलो. मग व्यत्ययच आणायचा नाही कोणामध्ये. त्यामुळे मी काय त्यांच्या कामाचं मूल्यमापन करू इच्छित नाही. त्यांच्या कामाचं मूल्यमापन करणं हा माझा विषय असू शकत नाही. तो विषय जनतेच्या कोर्टातला आहे. जनतेनं मूल्यमापन करायचं आहे. साहेब, याच्याच अनुषंगाने मला एक तुम्हाला असं विचारायचं आहे की ह्या तालुक्याचा एक इतिहास आहे की इथे एकदा माजी झालेला आमदार परत निवडून येत नाही. तर आणि असाच एक इतिहास होता की इथं 2दा निवडून आलेला आमदार तिसऱ्यांदा निवडून येत नाही. तो तुम्ही विक्रम मोडला. तर माजी आमदार परत एकदा आजी होण्याचा विक्रम पण तुम्हीच मोडणार? 100% मोडणार. आणि दुसरं एवढंच नाही, या तालुक्यात जेव्हापासून म्हणजे महाराष्ट्रात देशात जेव्हापासून निवडणुका सुरू झाल्या तेव्हापासून इथं कधी अपक्ष माणूस निवडून आलेला नाही. तोही विक्रम मी करणार. साहेब, शुभेच्छा आहेत तुम्हाला त्याबद्दल. साहेब, याच्यात एक मला आवर्जून हायलाईट करायचं आहे की 2019च्या इलेक्शनच्या वेळेस विरोधकांनी तुमच्या स्वभावाचा मुद्दा खूप लावून धरला. त्याचा खूप अपप्रचार केला असं मी म्हणेल. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? असं आहे, एखाद्या व्यक्तीचे दोषांवर बोट ठेवायचं, त्या व्यक्तीच्या दोषांचं भांडवल करायचं, हे राजकारण मी केलं नाही, मी करणार नाही. ज्यांनी केलं त्यांना लखलावू, माझी काही तक्रार नाही. मला एक माणूस असा दाखवा पृथ्वी तलावावरचा, एक अशी व्यक्ती दाखवा. फार मोठी नावं घेईन मी, शेक्सपियरपासून विन्स्टन चर्चिलपर्यंत. दोष कोणात नव्हते. बरोबर. असे एक सर्व गुण संपन्न माणूस दाखवा ना. आणि मी जर एवढं प्रचंड काम उभं केलं हे सगळ्यांना माहिती आहे. हो, ह्याला कोणी माझं आरसा दाखवायची गरज नाही. लोक म्हणतात काम करावं तर विजय आवटीने करावं, फिनिश. म्हणून मी सांगितलं की त्यांच्या कामाचं मूल्यमापन जे कोणी असतील ते जनतेने करावं. माझं जनतेने केलेलं आहे. ठीक आहे ना. मला तरी 82,000 मतं लोकांनी मला दिली. बरोबर. आणि बघा, तुम्ही सगळ्या निवडणुकांमध्ये आकडेवारी पाहिली ना तर तुम्हाला लक्षात येईल आकडा वाढत चाललाय. माझा आकडा मतांचा वाढत चालला. आता तुम्हाला ह्या निवडणुकीमध्ये म्हणजे माझी स्ट्रॅटेजी फार वेगळी आहे, माझे कॅल्क्युलेशन्स वेगळे आहेत. मला जो मतदारसंघ समजला आहे, 15 वर्ष सत्तेत असताना 5 वर्ष सत्तेत नसताना मी जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्या सगळ्याच्या आधारावर तर मी निवडणुकीला उभा आहे. मला दुसरं भांडवल काय माझं? याच अनुषंगाने मला एक विचारायचं आहे साहेब की 2024च्या लोकसभा इलेक्शनला तुम्ही त्यावेळेचे खासदार सुजय विखे यांना पाठिंबा दिला. तर तो निर्णय बरोबर होता किंवा चुकीचा होता यावरती तुम्हाला आज पण तुम्ही ठाम आहेत तो निर्णय तुमचा बरोबर होता म्हणून? नाही, असं आहे, राजकारण हे प्रवाही असतं. एखाद्या नदीचा प्रवाह वाहत असतो. बरोबर. त्यावेळेला अनेक ओंडके त्या प्रवाहामध्ये येऊन मिळतात आणि अनेक ओंडके त्या प्रवाहाच्या बाजूला पण फेकले जातात. त्यामुळे राजकारण हे नदीच्या प्रवाहासारखं असतं. प्रत्येक त्या प्रवाहाबरोबरचा तुमचा निर्णय बरोबर असेल नसेल त्याची देखील योग्यता ही जनतेनं तपासायची असते. मला एखादी गोष्ट अशी वाटली की
ठीक आहे यार, 5 वर्ष मी त्यांची काही भाषणं ऐकली होती लोकसभेमधली. म्हणजे लाईव्ह ज्यावेळेला लोकसभेचं प्रक्षेपण चालू असतं चॅनेलवरती वेगवेगळ्या, त्यावेळेला मी त्यांची काही भाषणं ऐकलेली होती. आणि मला असं वाटलं की ठीक आहे, तरुण मुलगा आहे, डॉक्टर झालेला आहे, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे, तर ठीक आहे ना, इट्स ओके. म्हणजे मी एवढाच विचार केला आणि मी माझी राजकीय भूमिका मी माझ्या लोकांच्या मेळाव्यामध्ये स्पष्ट केलेली होती. कारण शेवटी लोकांना बघा, माझं एक म्हणणं आहे की चांगलं काय आणि वाईट काय हे तर सांगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. टीका करतो म्हणजे आपण काय करतो, तुम्ही कसे अमुक अमुक आहात, तुम्ही कसे तमुक तमुक आहात. अरे म्हणजे काय, तुम्ही तसे नाहीत असं तुम्हाला सांगायचं का? असं असू नये. आणि म्हणून मी त्याचं मला माहीत नाही, समजा मी एखादी राजकीय भूमिका स्वीकारली आणि लोकांनी ती नाकारली, तर लोकांचं मोठेपण जर आपण गृहीत धरलं तर कदाचित माझा राजकीय निर्णय चुकला असेल. इट मे बी पॉसिबल, मी नाकारत नाही. साहेब, यालाच अनुषंगून मला एक विचारायचं आहे की पारनेर शहरावरती तुमचं प्रचंड प्रेम आहे. मी लहान असल्यापासून पाहतोय की आजूबाजूचे जे आमदार आहेत किंवा जे मंत्री आहेत जे की मुंबईला राहायला जातात, कोण कुठे राहायला जातं, तुम्ही आज पण पारनेरमध्ये राहता, तुम्ही इथून मागे पण पारनेरमध्ये राहत होता. पारनेर शहरावरती तुमचं प्रचंड प्रेम आहे. तर पारनेर नगरपंचायतसाठी तुम्ही खूप काही कामं केलं आहेत जे मी माझ्या डोळ्याने पाहिलेत. पण अजून असं तुम्हाला काय वाटतंय की पारनेर नगरपंचायतमध्ये विजयराव भास्करराव औटी यांना हे काम करायचं बाकी आहे? असं आहे की एखादी ग्रामपंचायत, त्यातला ग्राम हा शब्द काढला आणि नगरपंचायत शब्द जोडला, मग महाराष्ट्राचं नगरविकास खातं जे असतं की जे महानगरपालिका, नगरपालिका वर्ग 1, नगरपालिका वर्ग ब, नगरपालिका वर्ग क, नगरपालिका वर्ग ड यांना आपल्या उत्पन्नातून म्हणजे राज्याच्या महसुली उत्पन्नातून विकास कामांसाठी पैसे देतं. नगर हा शब्द आला की ग्रामपंचायतीला मर्यादा असतात. ग्रामपंचायतला सरकार एक 4-2 कर्मचाऱ्यांचे पगार करतं. डेव्हलपमेंटसाठी शेवटी तुम्हाला लोकांकडनं घरपट्टी वसूल कर, पाणीपट्टी वसूल कर, याच्यावर राहावं लागतं. नगरपंचायत झाल्यानंतर तुम्हाला सरकारच्या नगरविकास विभागाचा हिस्सा, जो जिल्हा नियोजन मंडळामध्ये पण नगरविकास विभागाचा एक सेक्शन असतो आणि तिथून तो प्राप्त होतो. तुम्हाला तुमचं स्किल असतं, तो कसा ओढून आणायचा, काय ओढून आणायचा. पण आता मला सांगा की त्या नगरपंचायतच्या निवडणुकीच्या वेळेला नगरपंचायतीला हाफिस नाही बांधता आलं म्हणले याला. म्हणजे मी आमदार नसतो तर आज जी सुंदर इमारत आहे, सरकारची इमारत आहे, खाजगी नाही कोणाची, तिला कोण ₹2 भाडं देत नाही. परंतु पारनेर तालुक्यातला तयार होणारा भाजीपाला विकण्याची व्यवस्था असावी हे धोरण ज्यावेळेला सरकारने स्वीकारलं त्यावेळेला त्या योजनेअंतर्गत ती इमारत मी बांधून घेतली होती. आज ती नगरपंचायत सुंदर चांगली वापरते. आता माझ्या माता भगिनींना जर उघड्यावरच भाजी विकायची आहे, म्हणजे आपलं कसं चाललेलं असतं, पायातली चप्पल किंवा बूट काचेच्या दुकानामध्ये विकला जातो, पण मेथीची भाजी, शेपूची भाजी, आंबट चुक्याची भाजी, करड्याची भाजी मात्र रस्त्यावर उघड्यावर विकली जाते. ठीक आहे, ओके, आमचा देश आहे. आम्ही ज्या वेळेला परदेशामध्ये गेलो, अनेक देश मला पाहायला मिळाले, आम्हाला तिथे काही लोकांनी विचारलं ना की बूट चपला रस्त्यावर का नाही विकत, तुम्ही भाज्या रस्त्यावर कशा विकता, जे अन्न खायचं आहे तुम्हाला, ज्याच्यावर तुमचा देह अवलंबून आहे. इट्स अ फॅक्ट, आहे जे आहे ते आहे. आणि म्हणून तुमचा मूळ प्रश्न असा होता की मला आणखीन काय करायचं. नगरपंचायत बाजार तर प्रतिम केला मी, अतिशय सुंदर केला बाजार तर. बरोबर. त्यावेळेला सगळं ड्रेनेज लाईन सिस्टीम केली ती मी केली. म्हणजे अंडरग्राऊंड पाणी काढून दिलं, अंडरग्राऊंड पाणी काढून सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे केले. नंतर काय झालं, राजकीय प्रतिस्पर्धा, म्हणजे त्यांनी किती चांगलं काम केलं याच्यापेक्षा हा आमदार होता, याला आपण पाडला, त्याची बायकोही पाडली पाहिजे, हा दृष्टिकोन असल्यामुळं नगरपंचायतला माझ्या बायकोचा पराभव झाला. तर मी कशाला विचार करू आता त्याच्यावर, असं मी म्हणणार नाही. मला माहीत आहे मला काय करायचं आहे, पण आज मी ते जाहीर नाही करू शकत. साहेब, यालाच अनुषंगून मला तुम्हाला एक विचारायचं आहे की नगरपंचायतच्या 2 इलेक्शन झाले, दोन्ही वेळेस शिवसेना ॲज अ पक्ष म्हणून आपल्याला मॅन्डेट होता, आपले नगरसेवक जास्त निवडून आले होते. पण काही कालांतराने ते आपल्यापासून दूर गेले, त्यातले बरेच काही. त्यांनी वेगळी चूल मांडली, मी असं वेळ, आणि त्यांनी दुसऱ्यासोबत जाऊन तिकडे नगरपंचायती सत्ता स्थापन केली, किंवा ते तुमच्यासोबत नाही आहेत. किंवा मी असं याच्यात हायलाईट करेन की तालुक्यात अशी बरेचसे लोक आहेत की ज्यांना तुम्ही खूप वेगवेगळ्या पदावरती पोचवलं, त्यांना तुम्ही वेगवेगळ्या पदापर्यंत नेण्याचा मार्ग दिला, पण त्यातले बहुतांश लोक किंवा किंबहुना सगळेच आज तुमच्यासोबत नाही आहेत. तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, असं आहे की ज्यांना फक्त जे मतलबी आहेत, आत्मकेंद्रित आहेत, आत्मकेंद्रित राजकारणाची ज्यांना सवय लागली, त्यांनी कदाचित स्वतःची राजकीय प्रतिष्ठा वाढवण्यासाठी माझ्या पोझिशनचा 15 वर्षात वापर करून घेतला, उपयोग करून घेतला. मलाही त्यांची गरज होती त्या काळामध्ये, त्यांनीच माझा वापर केला असं मी त्यांचा वापर केला.
असं होत आणि या गोष्टी होत राहणार. आणि म्हणून सुरुवातीला मी जे सांगितलं ना की हे गढूळ वातावरण जे खाली होतं, आता माझ्या कडक शिस्तीसमोर जर एखाद्याला पैसे खाता येत नसतील त्याला मी काय करू शकतो? काहीच मग नाही. मग हे सगळे जे अतृप्त आत्मे असतात हे कुठं ना कुठंतरी एकत्र येतात. ह्यांच्या रात्रीच्या बैठका कुठं होत होत्या मला सगळं माहिती. मला समजत नव्हतं असं नाही, पण मी काही तत्व असे माणसाच्या जीवनात असले पाहिजे की त्याच्याशी तडजोड नाही करायची. गेले मला नाही वाटलं गेलं ओके ओके ओके. आज जे तुमचे विधानसभेसाठी जे प्रतिस्पर्धी आहेत त्यातल्या 2-3 लोकांना तर तुम्हीच त्यांचा राजकीय जन्म घडवून आणला असं मी बोलेल. तर ते त्यांच्याच विरोधात आज तुम्हालाच लढायला लागतंय. तर हे कुठंतरी वाईट वाटतं तुम्हाला? नाही नाही, असं आहे की एखाद्या सिस्टीममध्ये तुम्हाला एखादी व्यवस्था करून दिली तर त्या व्यवस्थेमध्ये नाही ब लढेल, ब नाही क लढेल, क नाही ड लढेल. त्याचं वाईट वाटण्यासारखं काय? साहेब आता तुमची राजकीय उंची एका विधानसभेच्या मतदारसंघापुरती होती, आता तुम्ही 7 विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये तुमची उंची वाढवली. मग खालच्यांना तुम्ही कसं वागवता हा तुमच्या स्वभावाचा भाग आहे. 100%. हां, त्यामुळं मला त्यात काय वाटायचं काय कारण आहे? ज्याला वाटायला पाहिजे त्याला वाटलं पाहिजे. हा प्रश्न खरं म्हणजे थोडंसं मला माझ्या दृष्टीने योग्य नाही वाटलं मला. साहेब 2019च्या इलेक्शन नंतर तुम्ही काही प्रमाणात राजकारणापासून विलुप्त होतात असं मी बोलेल, की तुम्ही डायरेक्ट फ्रंटलाईनमध्ये नव्हतात. नगरपंचायतचं इलेक्शन जे झालं त्यात तुम्ही बऱ्यापैकी सहभाग घेतला होता, दरम्यानच्या काळात तुम्ही नव्हतात. तर याच्यामागचं काय कारण होतं? मी सुरुवातीला त्याचं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे एका लोकशाही व्यवस्थेनं तुम्हाला स्वीकारलं, एकदा दोनदा तीनदा स्वीकारलं, तुमच्या नावावर विक्रम झाला, चौथ्यांदा नाकारल्यावरही तुम्ही जर तेच करायला लागलात. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामधली अशी असते की हे बिघडलं कुठून? आता तुम्ही थोडंसं मला खरं बोलायचं नव्हतं. मी सुरुवातीलाही सांगितलं की सेना BJPनं सरकार आणावं हा मॅन्डेट होता जनतेचा. हा जनतेचा मॅन्डेट शिवसेनेने धुडकावला आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला बरोबर घेतलं आणि सरकार केलं. हे काय होतं? आणि तिथपासून इतक्या घटना घडत गेल्यात. ह्याची आता तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण अर्णब गोस्वामी नाव कधी ऐकलं का? अर्णब गोस्वामी माहिती? येस, भारत रिपब्लिक या वर्तमानपत्राचा संपादक आहेत. ज्या पद्धतीनं त्याला घरातनं बाहेर खेचला, अटक केली, अटक करावं पण सभ्यता असते अटक करताना सुद्धा, मारहाण करत त्याला खाली खेचून आणला, पोलिसच्या गाडीत टाकला, एकही पुरावा देता आला नाही. 8व्या दिवशी जामिनावर तो बाहेर आला. मुंबईत काम करायचं, तो दिल्लीतनं काम करतो. लोकांचं चित्र काय गेलं तुमचं? अरे एकच वृत्तपत्राचा संपादक, तुम्ही कुठली तरी एखाद्या घडलेल्या न घडलेल्या गोष्टीत त्याचा सहभाग आहे असं गृहीत धरून तुम्ही त्याची नावं घालता आणि त्याला पोलीस पाठवता आणि त्याला अटक करता. सकाळी पत्नी घरामध्ये आहे, काही मुलं घरामध्ये असतील, कसं दिसतं ते चित्र? आणि अर्णब गोस्वामी हे प्रकरण तिथून सुरू झालं आणि त्याची परिणिती शेवटी सरकार जाण्यात झालेलं आहे. आता कोणी मान्य करू न करू, पण माझा जो काही अभ्यास आहे, मी जे काही बघत होतो सगळं, त्याचवेळी माझ्या लक्षात आलं होतं की हे चुकीचं चाललेलं आहे. साहेब तुम्ही जे बोलता की चुकीचं चाललंय, BJP आणि शिवसेनेला क्लिअर मॅन्डेट होता, तरी पण शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी तयार केली, जी की तुम्ही बोलता की तुम्हाला आवडली नाही किंवा त्यासोबत तुम्हाला मला माझी स्वतःची राजकीय मतं आहेत. बरोबर. मी जरी शिवसेनेत होतो म्हणून शिवसेनेचे सगळ्याच भूमिकांचा मी पुरस्कार करत होतो का? नाही. तसं जर असतं तर मला 2004 साली मी जेव्हा शिवसेनेच्या तिकिटावरती उभा राहिलो तेव्हा अनेक काँग्रेसमधल्या लोकांनी मला मदत केली. काय केली? आपला पक्ष काँग्रेस होता आधी किंवा आपले मित्र काँग्रेसमध्ये मी काँग्रेसचा जिल्हा परिषद सदस्य होतो, परंतु मला सगळ्यांनी मदत केली. मला आज काही त्यातले हयात नाहीत. म्हणजे बऱ्यापैकी लोक आता जग सोडून गेलेत. मला कोणाचा नामोल्लेख नाही करता येणार त्यामुळं. कारण जी व्यक्ती आपण एखादी गोष्ट एखादं स्टेटमेंट केल्यानंतर त्याला उत्तर द्यायला हजर नसते त्यावेळेला आपण त्या व्यक्तीबद्दल कधी बोलायचं नसतं. ह्या घटना घडणार. आणि हे बघा आता तुम्हाला, आता मी काय बोलणार नाही त्या विषयावर, पण 23 तारखेला कळेल. साहेब दरम्यानच्या काळात मधल्या की बाजार समितीला आपण राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला शिवसेनेच्या काही संचालकांनी. चुकीचं आहे. असं आहे की बाजार समितीची निवडणूक ही सहकारातली निवडणूक होती आणि एक महान नेते यात इथं आले पारनेरला आणि तेवढ्या आपल्याला कोणाच्या कोबड्या फेबड्या घ्यायच्या नाहीत. माईकवरचं स्टेटमेंट आजही माझ्याकडे जपून ठेवलेलं आहे. आता आमचीच कुबडी होती ना. कुबडी कोणाची होती दुसरी तालुक्यात? तुम्ही ज्यावेळेला एखाद्याला त्याला लागेल असं वक्तव्य करता, काही कारण नसताना आणि काही संबंध नसताना, आमची अपेक्षा अशी होती की त्यांनी असं म्हणावं
की शिवसेनेनं पॅनल करावं आवटींच्या नेतृत्वाखाली, आम्ही तुम्हाला बाहेरून सपोर्ट करतो. ते उलटं केलं, त्यांनी उलटं बोललं. मग त्या तिडीक मस्तकात जाते. आणि मी तुम्ही मुलाखत घेता, मी तुम्हाला सांगतो जबाबदारीने, निलेश लंकेंच्या 3 कार्यकर्त्यांचा निरोप माझ्या तालुका प्रमुखाकडे होता. 12 दिवस मी त्याला सांगितलं कोणाला कळता कामा नाही की तुझ्याकडे निरोप आला आहे. आणि हे जेव्हा स्टेटमेंट यांनी केलं, मग 13व्या दिवशी त्याला सांगितलं की बोलू आता घरी माझ्या. मी आवटी उभा होता का त्या निवडणुकीत, कुणी लंके उभा होता का त्या निवडणुकीत. आज माझे 5 संचालक तिथं आहेत ना. साहेब, मधल्या काळात पारनेरमधली जी पतसंस्था चळवळ मी ज्याला बोलेल ती बऱ्यापैकी मोडकळीस आली. काही पतसंस्था मोडकळीस आल्या. ह्या सर्व पतसंस्थेत चळवळीकडे तुम्ही आज कसं पाहता? नाही, तुम्ही 2 गोष्टीतला फरक पहिल्यांदा लक्षात घ्या. पतसंस्था चळवळ ह्या अडचणीमध्ये येतात. प्रत्येक पतसंस्था ही कधी ना कधी अडचणीत आलेली आहे, कधी ना कधी अडचणीत येणार आहे. आता समजा असं आहे की काही संस्थांनी जे उद्योग करायला नको होते ते केले, त्याचा राजकीय अपप्रचार करण्यात आला. राजकीय अपप्रचार करण्यात आला, एक यंत्रणा विशिष्ट वापरली गेली आणि ह्यांच्याबद्दल बोला, ह्यांच्याबद्दल बोला, ह्यांच्याबद्दल बोला. लोक अनुकरण प्रिय आहेत आपले. एखाद्याने कांदा लावला आणि त्याचा बंगला बांधून झाला का आजूबाजूचे 10-50 जण कांदा 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 बी 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 रोप 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 करीत फिरतात. तसं एखाद दुसऱ्या संस्थेमध्ये काही प्रकरणं झाली, चुकीची झाली, मी त्याचं समर्थन करीत नाही, परंतु तसं सगळ्या संस्थांमध्ये घडलं आहे असं नाही. तसं असं तिथं पण पडले असते. बरोबर. परंतु राजकारणच करायचं, मग आता हे कायमचेच संपवायचे. जी काय भाषा केली जाते ते मी बोलेल, मला जेव्हा बोलायचं योग्य वेळ येऊ द्या, मी बोलेल. साहेब, आत्ताच्या नगरपंचायतच्या मालकीच्या बऱ्याचशा जागा आहेत ज्यावरती आत्ता नगरपंचायतच्या मालकीच्या बऱ्याचशा सरकारी जागा आहेत ज्यावरती आपण अनेक विकास कामं केली. म्हणजे सरकारी दवाखाना असेल, सरकारी गुरांचा दवाखाना असेल किंवा नगरपंचायतची इमारत असेल, पंचायत समितीची इमारत असेल, अशी भरपूर कामं तुम्ही केले. पण दरम्यानच्या काळात काही प्रतिष्ठानला नगरपंचायतची जागा देण्याचा एक प्रयत्न झाला. नगरपंचायतच्या काही नगरसेवकांकडून असेल किंवा तत्सम कोणी लोकांकडून असेल, तर याकडे आपण कसं पाहता? मी काय बघण्याचा विषय नाही साहेब. सरकारमध्ये जे लोक बसलेले होते त्यांना ही बातमी तालुक्यात त्यांच्या विरोधकांनी कळवली. त्यांनी सांगितलं करायचं नाही, थांबून गेलं. हे गुप्त राहतं का? नाही राहत. नगरपंचायतीच्या मासिक सभेमध्ये जर एखादा अजेंड्यावर विषय आला तर तो अजेंडा तर नगरसेवकांच्या घरी जातो आणि सगळेच नगरसेवक अत्यंत जबाबदारीनं वागत असल्यामुळं तो अजेंडा पत्नीच्या, मुलांच्या, मुलीच्या कोणाच्या हातात जातो. त्यांनी तो विषय वाचला, त्यांच्या विरोधकांना कळवला. ते विरोधक मुंबईला गेले, साहेब असं असं चाललं आहे, जमिनी वळकावत आहेत, थांबवा. थांबलं. मुळात हे चांगलं नाही. बरोबर. 15 वर्षामध्ये मी 1 इंच जमीन दाखवा फक्त, किंवा मी कधी प्रयत्न केला त्याचा एखादा पुरावा दाखवा मला सहज शक्य होतं. कारण माझी ग्रामपंचायत होती, मला ग्रामपंचायतीने तर पाहिजे तसे ठराव करून दिले असते. हा विचारही कधी मनाला शिवला नाही माझ्या की 99 वर्षाच्या कराराने 1 रुपया नाममात्र वार्षिक भाड्याने ह्या जागा घेता येतात हे मला माहीत आहे. माझी एक शाळा आहे 1ली ते 4थीची, मला खाली नेता आली असती. 5वी ते 10वीचे वर्ग सुरू करता आले असते, 11वी 12वी करता मी काय करू शकत होतो. शेवटची 5 वर्ष तर माझं सरकार होतं. शेवटची 5 वर्ष मी सरकारमध्ये होतो. पुढे मी विधानसभेचे उपाध्यक्ष झालो शेवटचे 8-10 महिने. पण हे करायचं नाही. ज्याला सार्वजनिक जीवनामध्ये लोकांनी आपल्याकडे असं चुकीचं बोट दाखवू नये असं वाटतं, त्यांनी हे करायचं नाही. ज्याला वाटतं काय म्हणण्याला काय काही म्हणू द्या लोकांनी, झाले मरत आपल्याला काय वाचवा, चाललंय. साहेब, लोकांनी आपल्याकडे बोट दाखवायचं नाही असं तुम्ही बोलता, किंवा एक उत्तम उदाहरण सांगेल की पारनेर तालुक्यात गेल्या 15 वर्षात खूप अधिकाऱ्यांनी काम केलं. प्रत्येकाने सांगितलं की तुमच्या अंडर काम करणे हे खूप चांगलं आहे किंवा खूप त्यांना योग्य वाटत होतं. आत्ता तशी परिस्थिती नाही आहे. अधिकारी भरपूर दबावामध्ये काम करतात किंवा काही अधिकारी कार्यकर्ते झालेत, अशी परिस्थिती तालुक्यात आहेत. तर हे कुठंतरी लोकशाहीला किंवा समाजाला घातक आहे असं तुम्हाला वाटतं? हा विचार कोणी केला पाहिजे? लोकांनी केला पाहिजे. नाही. जे ब्युरोक्रेसीला आपले मांडलिक समजतात, आपले गुलाम समजतात, शेतमजूर समजतात, घरकाम करणारी बाई आहे, झालं आहे. सगळे प्रकरण पाहिलेत लोकांनी. मला असं कधीच नाही वाटलं. मी माझ्या सगळ्या जनतेची नियमात बसणारीच कामं सांगत होतो आणि तुमच्या ऑफिसमध्ये बसूनही कामं करा, इतक्या दिवसाची तुम्हाला मुदत देतो, करा. लोक कामं करत होते बराबर. माझे कार्यकर्ते जर नुसते कचेरीत गेले आणि त्यांचं काम होत नाही, ते फक्त म्हणलेले खाली चाललो आमदाराकडे, बहुत तिकडं जाऊ नको, थांब काम करून घे. ह्याला नैतिक मूल्य मानतात. ह्याला नैतिक दहशतवाद असं नाव दिलं तरी चालेल. तर हे काय चाललंय?
मी मध्यरात्री 12-12 वाजेपर्यंत पाहिलेलं इथं शासकीय, त्यावेळेला दिवे होते, मोदींनी नंतर ते काढले. ते दिव्याच्या गाड्या तिथं काय रात्री 12 वाजता काय? अरे म्हणजे तू जो पगार घेतोस, तू भारतीय जनतेच्या करातून मिळणारा पैसा आहे. तू कोणाचा नोकर आहे? जनतेचा नोकर आहे का लोकप्रतिनिधीचा नोकर आहे? जनतेचा नोकर असला पाहिजे ना तो. 100%. मग आणि मला जे काही दाखवायचं असेल तर मला अख्खी विधानसभेचा प्लॅटफॉर्म होता ना. इथं कशाला करायची गुरगुर 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 करायची इथं? हे मला असं वाटतं की काहीतरी चुकतंय. साहेब, गेल्या अनेक दिवसांपासून एक प्रश्न, तुम्ही आमदार होते त्यावेळेस पण येत होता मधून की MIDCमध्ये स्थानिक युवकांना न्याय मिळत नाही किंवा MIDCमध्ये भरपूर जे बाहेरचे कर्मचारी जे काम करतात किंवा MIDCमध्ये स्थानिक युवकांना न्याय मिळत नाही. 2019 पर्यंत हे का अशी तक्रार का येत नव्हती? त्यावेळेस दबाव तंत्र नव्हतं MIDC. नाही, मला मी प्रश्नाला उलट प्रश्न केला. आता ह्या तक्रारी समाजासमोर मोठ्या प्रमाणामध्ये आता काय यायला लागल्या? कारखानदाराला असं का वाटतं की पारनेर तालुक्यातला माणूस नको, मी UP बिहारचा आणतो? का वाटतंय? ह्याच्या मुळाशी गेलाय कधी? हे 2019 पर्यंत चित्र नव्हतं. ह्या MIDCचं जनक कोणी माहिती आहे का तुम्हाला? माझ्या अंदाजे MIDC ह्या MIDCचा जनक विजय औटी आहे. येस. ज्या वेळेला शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि गोरेगावचं न्यूझीलंड हॉस्टेल इथं 5 दिवसाची सलग मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव होता आणि पुण्यापासून औरंगाबादपर्यंत ठिकाणी इंडस्ट्रीयल ग्रोथ सेंटर असं नाव होतं, औद्योगिक विकास केंद्र, ते उभे करायचे. त्यावेळेला मला आजही आठवतं, मधुकरराव पिचड मंत्रिमंडळात होते, त्यांनी मला फोन केला की तू ये आणि CM साहेबांना भेटून म्हणजे माझा मतदारसंघ नव्हतं, मी आमदार नव्हतो, नंदकुमार जावरे आमदार होते. मी गेलो, साहेबांना भेटलो. साहेब मला तिथंच म्हणाले अधिकाऱ्यांना, MIDCचे काही इंडस्ट्री डिपार्टमेंटचे काही लोक तिथं होते. त्यामुळे तू सुपा वगैरे घ्यायचे का? म्हटलं साहेब सुपा घ्या, काय हरकत नाही, सेंटर आहे आमचं. त्यातनं ते झालेली MIDC आहे. किती लोकांना माहिती आहे ह्याचं? आणि त्यावेळचे समाचार नावाचं एक वृत्तपत्र त्यावेळी आजही निघतं, पण त्याचे आता त्यावेळचे संपादक आता हयात नाहीत, सतीश काणे. त्यांनी हे केलं होतं, म्हणजे फार मोठी बातमी त्याची टाकली होती. साहेब, गेले 15 वर्ष तुम्ही मागचे आमदार होतात. आपल्याला जनतेने एक हाती सत्ता दिलेली होती. त्यानंतर आपला काही कारणामुळे पराभव झाला. त्याच्यानंतर आपण 2024चं निवडणूक लढताय. तर 2024च्या निवडणुकीला एक युवक म्हणून मी असं विचारतो की युवकांनी, मध्यमवर्गीयांनी किंवा ज्येष्ठांनी, प्रौढांनी तुम्हाला मतदान का करावं असं तुम्हाला वाटतं? मी का करू नये असं विचारतो? का करू नये मला मतदान? 15 वर्ष जर तुम्ही माझा सभागृहातला परफॉर्मन्स पाहिला आणि मग माझ्या पक्षामध्ये मी एकटाच लायक होतो का डेप्टी स्पीकर व्हायला? नाही. असतील ना आणखीन काय आमदार माझ्यासोबतचे? बरोबर. मग आणि मग 15 वर्षामध्ये सगळ्यात उत्तम काम झालं ते माझ्या काळात झालं असंही तुम्हीच म्हणणार. आणि मग मी मत मागायला आलो तर युवकांनी मला मतदान का करावं? मग त्याची अनेक उत्तरं आहेत. मला जे काही परिवर्तन करायचं आहे, तुम्हाला जे अपेक्षित आहे की MIDCमध्ये मराठी भाषिकाला चांगल्या पद्धतीनं तिथं काही प्रमाणामध्ये टेक्निकल भाग आपण सोडून देऊ. आता काय झालं याच्यामध्ये? बऱ्यापैकी ॲटोमायझेशन आलेलं आहे, यांत्रिकीकरण झालेलं आहे. म्हणजे हाताने माणसाला काम मिळण्याची क्षमता जर एखाद्या इंडस्ट्रीमध्ये 1000 लोकांची असेल तर आज तिथं प्रत्यक्षात 250-300 लोक काम करत आहेत. बेरोजगारी वाढण्याचं इंडस्ट्री त्यात एक प्रमुख कारण आहे. माझ्या मनामध्ये त्याच्यातले काही कल्पना नाही की तुम्ही आता मोठ्या प्रमाणामध्ये जर तुम्ही सगळ्या आता ते IT आहे मोठं, म्हणजे तुमचं हिंजवडी असेल पुण्याचं किंवा बाकी असेल गोष्टी, ते जर तुम्ही आणायला लागला तर लोकांना काम नाही मिळणार. बरोबर. असं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅक्टरचं उत्पादन करणारे कारखाने आले, मोठ्या प्रमाणामध्ये दुचाकी तयार करणारे कारखाने आले, मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग आपण ज्याला म्हणतो त्या टाईपचे जर कारखाने आणले आता तो वेगळा विषय आहे, मी आणणार ते, आज काही बोलत नाही मी. ते आले तर मी माझ्या चिठ्ठीला म्हणतो आहे ना की ह्याला कामावर घ्यावं म्हणून. हा तांत्रिकदृष्ट्या अशा पद्धतीचा योग्य वाटतो. टर्नर आहे, फिटर आहे, मेकॅनिक आहे, अमुक आहे. मी जर सांगायला लागलो की क्लर्कसुद्धा मी माझा चुलत भाऊ घ्या,
तर त्यांच्यावर बंधन येईल का? माझा चुलत भाऊ आहे म्हणून क्लर्क घ्यायचा, तुम्ही माझी पोस्ट गेलो काढून टाकतील त्याला, 100%. तर काय उपयोग असतो? बरोबर. साहेब, या मुलाखतीचा अंताकडे आपण आलो आहे. मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो की या निवडणुकीमध्ये म्हणजे तालुक्यात अशी चर्चा आहे की चौरंगी पाचरंगी निवडणूक आहे, कारण की वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे लोकांनी, काहींनी बंडखोरी केली, काहींना तिकीट मिळालं नाही म्हणून केली, किंवा वेगवेगळ्या गोष्टी होत्या. तर विजयराव भास्करराव आवटी यांनी पहिल्यापासून अपक्ष लढायचं हेच ठरवलं होतं. तुम्ही सुरुवातीला त्याचं उत्तर दिलं आहे. पक्षीय चौकटीमध्ये राहून समाजकारण राजकारण करण्याचे दिवस आत्ता जे कोणी आहेत महाराष्ट्रामध्ये, ज्यांची विधानसभा आहे, त्यांनी हे सगळं राजकारण नासवलं आहे. मी तो गढूळ शब्द वापरत होतो, राजकारण गढूळ झालं आहे, पण राजकारण नासवलं आहे. हे शहाणपणाचं नाही. आणि बघा, मी तुम्हाला पुन्हा सांगतो की यांना कोणालाही बहुमत मिळत नाही. जे अपक्ष आमदार महाराष्ट्रातून निवडून येतील तेच सरकार बनवतील, त्यांच्या पाठिंब्यावरच सरकार बनेल, आणि ते अपक्ष सांगतील तेच सरकारला ऐकावं लागेल. आणि म्हणून जबाबदार लोकप्रतिनिधी जाण्याची गरज आहे. मी जो वारंवार दावा करतो की ज्याला भारताचं संविधान समजतं, ज्याला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कायदे कसे तयार केले जातात, कायदे कसे हस्तंगत होतात, कायदा कसा दुरुस्त केला जातो, अस्तित्वात असणाऱ्या कायद्यापासून होणारे तोटे आणि नवीन त्याच्या जागेवर येत असणारा कायदा, जनतेचे होणारे फायदे, हे ज्याला कळतात, असाच माणूस गेला पाहिजे ना. 100%. हां, ती भावना घेऊन मी उभं आहे, मैदानात उतरलो आहे. साहेब, तुम्हाला येणाऱ्या 2024च्या इलेक्शनसाठी माझ्याकडनं शुभेच्छा. धन्यवाद. आभारी आहे. हे होते विजयराव भास्करराव आवटी, माजी आमदार पारनेर तालुक्याचे. धन्यवाद.